अंपायर रिटर्न रिटर्न थांबो पवार थांब। सेमीफाइनल की पहली रेड यहाँ पे शुरू। दो सेमीफाइनल एक फाइनल। 0-1 के खिलाड़ी पवार यहाँ पर रेड करते हुए वाहुड्या की ओर से लायंस वाहुड्या गुजरात वर्सेस तुलसीगढ़ चिंचली। एक धमाकेदार मैच की शुरुआत यहाँ पर हो चुकी है। और यहाँ पे अगली रेड करेंगे अजीत। अजीत क्या इस रेड में पॉइंट ले जाएंगे या नहीं? बढ़िया यहाँ पर तालमेल भरा डिफेंस अब तक दिखाई दे रहा है टीम वाहुड्या डांग द्वारा। एक सत्य अभी तक दोनों टीमों से किसी ने पॉइंट अर्जित किया नहीं। कौन पहला पॉइंट अर्जित करेगा ये बताना थोड़ा सा मेरे लिए मुश्किल का वक्त, लेकिन निश्चित तौर पर ये जैसा नाम है सेमीफाइनल वैसा ही काम चल रहा है अब तक दोनों टीमों का। बड़े दोनों टीमों ने यहाँ पे पॉइंट लिया नहीं वो, लेकिन कमाल की मैच अब तक। जर्सी नंबर 4 के रेडर रेड के लिए चिंचली द्वारा तुलसीगढ़ चिंचली बनाम लायंस बॉय वाहुड्या। बढ़िया रनिंग है टच पॉइंट चिंचली। थर्ड रेड डू आ डाई डू आ डाई डू आ डाई। रेडर आउट पॉइंट टू चिंचली। निश्चितपणे सुंदर मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना बघायला मिळेल। याच्यानंतरचा होणारा सामना पायऱ्यागड काक्षवाडी विरुद्ध आर्यन सागर गोवाड यांच्यात खेळवला जाणार आहे। तर मी दोघं संघांना विनंती करेन की आपण पुढच्या मॅचेससाठी वॉर्मअपच्या तयारीला लागायचं आहे। खूप कडक ऊन आहे आज। उन्हामध्ये भगवंताने काय लीला बनवलेली आहे। संध्याकाळी थंडी आणि दिवसा गरमी, त्यालाच म्हणतात संसार, त्यालाच म्हणतात वेश, त्यालाच म्हणतात कभी धूप कभी छाव। देख सकते हैं यहाँ पे वाहुड्या की ओर से रेड जारी, लेकिन इस बार ज्यादा कुछ किया नहीं वाहुड्या के रेडर ने। तुरंत वापसी की उन्होंने येत्या 23 जानेवारी रोजी सुरगाणा तालुक्यातील भिवळ या गावामध्ये एक गाव एक टीम असणार आहे। तर तुम्ही सर्वांनी नक्कीच त्या ठिकाणी आपली टीम टाका असं मी सांगेन। आज सायंकाळी मी ती भिवळची जी पत्रिका आहे संपूर्ण ग्रुपला सेंड करणार आहे, आणि जर माझ्याकडनं पत्रिका विसरलो, जर सेंड झाली नाही तर माझा स्टेटस चेक करायचा आहे, स्टोरी चेक करायची आहे। तुम्हाला ही पत्रिका दिसेल, त्याच्यावर मोबाईल नंबर दिसतील। ज्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर नसेल त्यांनी माझा मोबाईल नंबर घ्या आणि सेव्ह करा आणि माझा स्टेटस चेक करा। केव्हा केव्हा कुठे कुठे मॅचेस आहेत, कुठे कोण चॅम्पियन झाला ते सर्व तुम्हाला अपडेट माझ्या स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला समाचार मिळेल। 9623708840 9623708840 हळू। राइडर आउट पॉइंट टू चिंचली। यस ए नयन काय रे बरा ना? रेड जारी है इस बार टीम चिंचली द्वारा। ओके
करण ने चैलेंज किया है कि पूरा उसको अंदर आने दो, मारने का प्रयास करने दो, उसके बाद हम अटैक करेंगे, हमला करेंगे। थर्ड रेड वाड़ा है। करण क्या कुछ करेगी यहाँ पर। राजा मारेगा दे राजा खेलने दे। तूफान मैच अब तक होता हुआ सुपर टायगर ऑन ट्राय वाहोट यार। शेवटचा 1 मिनिट बाकी पहिले आपचा। सुपर टायगर ऑन जर फायनल मध्ये जायचं असेल वाहोट्या संघाला तर या ठिकाणी तुम्हाला चांगला डिफेन्स आणि चांगली रेड करावी लागेल तरच काम बनेल, अन्यथा नो चान्स। ठाकरे डुवाडाय का इशारा। बाहेर खेळतो जीप काढ नको 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 जीप बाहेर खेळ काय नाही रायडर आउट। वॉर्म अप चालू द्या। सेकंड हाफची पहिली रेड या ठिकाणी चालू झालेला आहे चिंचणीच्या वतीने अजित। आणि पुन्हा एकदा सर्व कबड्डी खेळाडूंना मी सांगणार आहे, एक गाव एक टीम मध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने भाग घ्या। एक गाव एक टीम मध्ये प्रत्येकाला रेड करायला मिळेल, प्रत्येकाला डिफेन्सला चान्स मिळेल, म्हणून सर्वांनी एक गाव एक टीम मध्ये सहभागी व्हा। आणि जी सुरुवात सुरगाणा तालुक्यामधून झालेली आहे ती सुरुवात आपल्या डांग, साक्री, कळवण, सटाणा या भागात सुद्धा आपण सुरुवात करायची आहे। क्रिकेटची गोष्ट सांगायचं राहिलं तर क्रिकेट सुद्धा एक गाव एक टीम चालू झालेले आहे, तसंच आपण सुद्धा कबड्डी मध्ये तेच करूया। प्रत्येकाला संधी मिळेल, जो रेड करणार नाही तो बी रेडर बनेल, जो डिफेन्स करणार नाही तो बी पकडणारा बनेल। तेव्हा जेव्हा एक गाव एक टीम असं काय होतं, एका गावात समजा 10 खेळाडू आहेत आणि जर आपण 4 खेळाडू बाहेर गावाहून मागवले तर ते जे 4 खेळाडू आहेत ते बसून राहतात, ते प्रेक्षक म्हणून राहतात, त्यांना संधी मिळत नाही। म्हणून ते ट्रेन कसे होतील यासाठी एक गाव एक टीम बनवा आणि शक्यतो टुर्नामेंट ठेवताना सुद्धा एक गाव एक टीमच ठेवा, तेव्हा मजा येईल। आपल्या साक्रीमध्ये असे भरपूर गाव आहेत, अबारीपाडा आहे, मापलगाव आहे, काक्षवड आहे, तिकडं जैतापूर आहे, आर्यन सागर आहे, शिवारपाडा आहे, बाभोणे आहे, तिकडं कळवण मध्ये खर्डे दिगर आहे, वाठोडा आहे, असे खूप चांगले चांगले संघ बनू शकतात एक गाव एक टीम मध्ये। आणि जो जिंकणार नाही तो बी फायनल मारू शकतो। इकडं गुजरात मध्ये वाहुटे आहे, मादलबारी आहे, इकडं चिंचली आहे, अजून भरपूर संघ आहेत, करंजडी आहे। म्हणून शक्यतो एक गाव एक टीम करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आम्हाला शंकू दादाला सुद्धा जास्त चान्स भेटेल, तो सुद्धा टीम नाही कॅप्टन बनू शकत आणि एक नवीन टीम बनवू शकतो शंकू। मोठ्या बातम्या सरी जायला आता सगळ्याच बातम्या राहतील। निश्चित तौर पर थर्ड रेड का इशारा रेडर के लिए बिल्कुल बचता हुआ। आर्यन सागरवाल यांना विनंती आहे आपण तयारीत राहा, काक्षवड तुम्ही तयारीत राहा। मॅच झाल्यानंतर लगेच आपल्याला मैदानाकडे यायचं आहे। पकड़ो भाई पकड़ो, एक बार करण को पकड़ो। बहुत ही दूर से खेलने का इरादा करण द्वारा।
निश्चित तौर पर ये सोचा जा सकता है फाइनल में जाने वाली पहली टीम बनने जा रही है टीम चिंचली। धीरे धीरे अच्छे संकेत है उनके पास फाइनल में जाने के लिए। या सायकल वाले दादा आमना मळगाववाला सायकल वाला दादानी एकदम नवी सायकल बनानी मला खूप आनंद होईना। मग मळगाव क्रिकेटना ग्राउंडवर जावत होतो जुनी सायकल होती दादा पण दादाला पूर आणि पुऱ्या कधी सोडता नाही त्या संगच राहता। त्याचं दादाला सायकल दादा मदत करता की नुसता अशा दादाला त्रास देता तीच कळत नाही। वाह बहुत बढ़िया रे थोड़ा है मला माहिती 4+2 चिंचली ऑल इन बाय वाहुट्या। दादा सायकल वाला दादा ससा मग आम्ही त्याला सांग राहणार तुम्हाला काय तुम्हाला बोला होय घ्या ती गर्दीन का नाही वाटे मी तुला मै सुद्धा त्या पुढला 4 देखील राहिले पाहिना लोकसाला गदार राही ना पेट्याला तर का नवरीन ग तुर्रक पांगरीत फिर राही ना ए टेट्या ते सांग एंट्री दी राहणार का रे 5000 देवा सांग त्याला पाहिना तो सांग फायनलला दे म्हण बा बक्षीस 11 तू 22 दे ना फायनलला डायरेक्ट इला मग 5000 देवत आणखी लायवाला पहिला मला सोडा 5 नंतर 5 द्यायचं सागर बी घ्या आता काय आपला जाते काय कट गेल माझं माझी तंगा जरा सांग पक्काला बाड रे मला शिकी दिला रेड एंड सेट पॉइंट पाहू द्या लेबर तू आयटमला शपथ आयटम शपथ 2.2 चिंचली। चला काक्षेवाड आणि आर्यन सागर जवळ जवळ येऊन जवळ थांबा चला मला 3 बालची चला झाली का मॅच या एकमेकांना भेटून घ्या चला मॅच झाली।